की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणं आणि ओबीसी समाज इतर समाज कुठल्याही समाजाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा आमचा निर्णय आणि आमची भूमिका होती। ती आम्ही तो निर्णय विशेष अधिवेशन घेऊन आम्ही तो निर्णय घेतला। आता त्यामध्ये जे मुलांना फायदाही होऊ लागलाय मराठा समाजाचा। त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगतो की 26 फेब्रुवारीला आरक्षण लागू केलं रात्री 12 वाजता आणि 27 तारखेला बिंदू नांबवलीचा GR काढला। एससीबीसी प्रमाणपत्र देण्याचा प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता जी भरती होते त्यामध्ये भरतीमध्ये देखील हे तरुण उभे राहत आहेत। त्यामुळे नोकरीमध्ये आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये त्यांना लाभ होतोय। पण आमचा देखील काही अनुभव आहे, आमचाही काही एक्सपिरियन्स आहे। त्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळी निकाल येतील मागच्या 2 निवडणुकांमध्ये महायुतीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील, कमी जागा मिळू शकत नाही। तुम्ही गॉसिप करत राहा, आम्ही योग्य वेळी सगळे निर्णय घेऊ। मी काल देखील सांगितलं 80% पेपर सोडवलेला आहे, 20% प्रश्न बाकी आहेत, तेही लवकरच आम्ही सोडवणार आहोत आणि सन्मानजनक अशा पद्धतीनं आम्ही सगळे एकत्रितपणे या निवडणुका लढवतो आहोत। त्यामुळे मला असं वाटत नाही, खरं म्हणजे आता जे पहिल्या दिवशीपासून पेपर सोडवायला बसले आहेत महाविकास आघाडीचे त्यांचा पेपर काही सुटत नाही। आमचा तर 80% पेपर आम्ही सोडवून टाकलाय ऑलरेडी। म्हणजे अजितदादांना कुठल्या सीट्स म्हणजे घोषित करायच्या ते त्यांनी कधी करायचं त्यांनी ठरवायचं ते करू शकतात। सीएम साहेबांनी कधी करायचं त्यांना अधिकार आहे ते करू शकतात। आम्ही ज्या सुटल्या होत्या त्या घोषित केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचा 80% पेपर सुटलाय, 20% पेपर आम्ही लवकर सोडवून टाकू।